प्रथम 2 ग्लास पाणी टाकले, त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं. हे पाणी गरम झालंय. हे 1 बाउल हे याच्यामध्ये टाकते. हे दुसरं पण टाकते. हे दोन्ही आता शिजवून घ्यायचे. हे आता मस्तपैकी शिजवून घ्यायचे. हे अजून 2 मिनिटं हे शिजले पाहिजे. थोडे कच्चे आहे. अजून 2 मिनिटं घेऊ. हे आता शिजलंय. हे आता पाणी गाळून घ्यायचं. प्रथम कढई ठेवली, त्याच्यामध्ये 3 चम्मच तेल टाकायचं. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये जिरं टाकू. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता चांगला भाजलाय, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा असा हलवून घ्यायचा मस्त असा. कांदा असा लाल भाजून घ्यायचा. कांद्यामध्ये टोमॅटो टाकायचा. कांदा असा लाल भाजला, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो चांगला असा हलवून घ्यायचा. त्याच्यामध्ये मिरची टाकते. मिरची अशी त्याच्यामध्ये अशी थोडी कोथिंबीर टाकते. तिखट लाल काश्मीरी, पास्ता मसाला, नमक, हळद. आता हे असं चांगलं हलवून घ्यायचं. पास्ता टाकला. ह्याच्यामध्ये 3 चम्मच पास्ता मसाला टाकला. पास्ता मसाला टाकून असं चांगलं हलवायचं. सगळ्याला लागलं पाहिजे पास्ता मसाला सगळं टाकून मिक्स केला. आता थोडीशी कोथिंबीर अजून वरून टाका. कोथिंबीर टाकून असं थोडा 2 मिनिटं त्याला गॅसवर ठेवा. खूप सुगंध येतोय. सबस्क्राइबर करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. यम्मी.